तर हाय तुम्हा सगळ्यांना. तर आपण बनवणार आहे आज चिकन. तर त्या चिकनसाठी मी काय काय घेतले मी तुम्हाला दाखवते. तर चिकनसाठी आपण घेतलं आहे एक कांदा कापून घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली, एक टॅमॅटो घेतलं आहे आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट पण थोडीशी करून घेतली. आणि हा आहे मार्केटचा आपला मटण मसाला. आणि हे घरचे मसाले हे पण घालणार आहे आपण. त्यासाठी हो काय अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आपण. तर चला पुढची प्रोसेस पण दाखवते तुम्हाला, व्हिडिओ कंटिन्यू करा. कांदा छान ब्राऊन झालेला आहे. आता त्याच्यात घालूया आपण अद्रक लसूणाची पेस्ट केलेली. तर आता हे पण छान ब्राऊन झालेलं आहे. आता हे पण छान ब्राऊन झालंय, भाजून झालंय चांगलं तेलात. तर ह्याच्यात पण आपण हळद घालून घेऊया. हळद घातली. हा आहे गरम मसाला, आपण जो घरीच बनवलेला आहे. हा पण मसाला आपला घरचाच आहे. तर चांगला मोठा चमचा एक असा मी घरचा मसाला घातला आहे. आणि हा आहे तो मार्केटचा मटण मसाला. आणि हे पण आपण छान मिक्स करून घेऊया. आणि आता टाकूया आपण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर कट करून ठेवली होती आपण ती, आणि टोमॅटो घालूया. त्याच्या चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया. मीठ घातलेले आपण. आणि आता चिकन घालूया याच्यात. आणि चिकन पण छान ह्याला फ्राय करून घेऊया आता. आणि ह्याच्यातलं थोडंसं पाणी सुटतंय ना ह्याला, आपण मसाले घातलेले असतात, मीठ घातलेलं असतं, त्याच्यामुळं ते थोडंसं पाणी झालं की आपण अजून आपल्याला जेवढा हवे तेवढा रस्सा हे करायला पाणी टाकूया वरून. तर टाकताना मी तुम्हाला दाखवणारच आहे, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर हे बघा मित्रमैत्रिणींनो, छान आपलं चिकन फ्राय झालेलं आहे. आता त्याच्यात आपण पाणी ओतून घेऊया म्हणल्यावर. तर आपण पाणी ओतून घेऊया त्याच्यात. त्याच्या रस्सा थोडाच करणार आहे आपण, पण हे शिजण्यामुळे मी जास्त असं रस्साचा. तर बघा कशी छान तरी आलेली वरून. तर कशी वाटली माझी भाजीची रेसिपी ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.